नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी हे सयाजी काकांच्या घरी आलेले असतात आणि बाहेर एका माणसाला विचारतात की दादा ते आउट हाऊस कुठे आहे. तर ते सांगतात की घराच्या मागच्या बाजूला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही, ते धान्याचे पोते आणले, ते आउट हाऊसमध्ये ठेवायचे होते. तर ते दादा म्हणतात की हे साहेबांना विचारावे लागेल, मग साहेबांना विचारून आम्ही ठेवून देतो. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघत त्या दादांना म्हणतो की अहो साहेबांना काय विचारायचे, एक तर लग्न घर आहे, इतकी धावपळ, मी तुम्हाला मदत करतो की चला. तर लगेच तो त्या दुसऱ्या माणसाला राम्याला आवाज देतो. तेव्हा गाडीतील काही डिकीतून ते पोते काढून त्या माणसांच्या पाठीशी देऊन जानकी आणि एका हातात पिशवी घेते आणि ऋषिकेश आपल्या हातामध्ये एक छोटेसे पोते घेतो आणि आउट हाऊस मध्ये जात असतात. आणि तेवढ्यात सकाराम हे सर्व बघतो आणि धावतच तो सयाजी काकांना सांगण्यासाठी आतमध्ये येतो. तर इकडे सयाजी काका बाहेर येतात. तर तेथे जानकी आणि ऋषिकेश त्यांना दिसत नाही, म्हणून सयाजी काका जोराने सकारामला आवाज देतात. सकाराम धावतच आलेले असतात. तर सयाजी काका ओरडून विचारतात की ऋषिकेश आणि जानकी कुठे गेलेत. तेव्हा सकाराम म्हणतो की ते आउट हाऊसला पोते घेऊन गेले. तर ते ऐकून सयाजी काकांच्या पायाखालची जमीनच हादरते. सयाजी काका रागाने म्हणतात की तुमची डोकी ठिकाणावर आहात का, तुम्ही त्यांना तिकडे का जाऊन दिलेत. जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये जातच असतात. तर तेवढ्यात संजनाचा धक्का जानकीला लागतो आणि तिच्या हातातील ती पिशवी खाली पडते. तर लगेच ती उचलण्यासाठी त्यांना मदत करत असते. तर इकडे सयाजी काका हे ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात आणि ते लोक हे आउट हाऊसकडे गेले असे ऐश्वर्याला सांगतात. तर ते ऐकून ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसतो आणि धावतच ते तिकडे यायला निघतात. तर इकडे संजना ही ऋषिकेश आणि जानकीची ओळख करून घेते आणि मी ऐश्वर्याची मावस बहीण संजना म्हणून त्यांची ओळख करून देते. संजना म्हणते की चला मग आपण ऐश्वर्याकडे जाऊया. तर जानकी म्हणते की नाही, एक आमचं काम आहे, ते मार्गी लावल्यानंतर आम्ही येतोच. संजना म्हणते की मी तुम्हाला काही हेल्प करू का. तर जानकी म्हणते की नाही नको. म्हणून जानकी आणि ऋषिकेश पुन्हा आउट हाऊसकडे जायला निघतात. तर संजना वळून पुन्हा त्यांना बघते आणि आतमध्ये जाते. तर इकडे शर्वरी ही सुमित्राला म्हणत असते की चल, ती मेहंदी काढणारी मुलगी सुद्धा आली, आवर्जून किती वेळ त्यांची वाट बघायची, आपण सुरुवात करूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आत्ताच जानकी येईल, ती आल्यानंतर आपण लगेच सुरू करूयात. तेव्हा आजी म्हणते की कशाला आणि ती तिकडे का गेली हे तर मला माहिती आहे. तेव्हा आजीला मात्र जानकी आणि ऋषिकेश रात्री जे बोलत असतात तर ते बोलणे आठवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की का गेली म्हणजे अगं धान्य देण्यासाठी गेली ती, आणि तुझं काय भलतंच. तेव्हा आजी मनात विचार करते की आत्ता नको, नानासाहेब आले का मग सर्वांच्या समोर सांगते, आत्ता गप्प राहिलेले चांगले राहील. तर शर्वरी सुमित्राला मेहंदी काढण्याची खूप घाई करत असते. सुमित्रा म्हणते की तोपर्यंत मी ओवीला तयार करते, तोपर्यंत जानकी तर येईलच. तर सुमित्रा आतमध्ये जाते. शर्वरी ही आजीला म्हणत असते की कशाला त्यांची इतकी वाट बघते, काय गरज आहे तिला बहिणीची इतकी वाट बघायची. तर आजी म्हणते की तेच ते, मुलगी आली ना आता माहेरवाशीन, मग माहेरवाशिनीचा मान पहिला असतो, तू त्या सुमित्राचं ऐकू नको, तू तुझे काम कर. तर शर्वरी जाते. तर आजी विचार करते की जानकी तिकडे जाऊन काय प्रताप करते माहिती नाही. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश त्या गोडाऊनमध्ये येऊन पोहोचतात. तर तेथे कोणी त्यांना दिसत नाही. तर सयाजी काका त्या आउट हाऊसमध्ये यायला निघलेले असतात. तर इकडे जानकी सौमित्र भाऊजी असा आवाज देत असते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, येथे तर कोणी दिसत नाही. आणि तेवढ्यात सयाजीराव आतमध्ये येतात आणि ऋषिकेश राव असे म्हणतात. तेव्हा तर ऋषिकेशच्या हातातील ते पोते खाली पडते. तेव्हा ऋषिकेश राव हसून म्हणतो की सयाजी काका. तर सयाजी काका म्हणतात की मी तुम्हाला तिकडे बसण्यासाठी सांगितले होते, तुम्ही इकडे आलात धान्य घेऊन, ते पण स्वतः. कशासाठी, आम्ही होतो येते, नोकर चाकर सुद्धा आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कशासाठी, इतकंसं काम होतं, असे वाटले की मार्गी लावूयात आणि झटपट घरी जाऊयात, मग तुम्ही सांगा की हे पोते कुठे ठेवू. तर सयाजी काका म्हणतात की एवढंसच काम होतं की काही बघायचे होते का. तर जानकी ऋषिकेश एकमेकांकडे घाबरतच बघू लागतात आणि दोघे खूप सिरियस होतात. तर सयाजी काका म्हणतात की आओ मस्करी करतो, इतके सिरियस का होता. ऋषिकेश म्हणतो की काका मी येथे काय बघण्यासाठी येणार. तर सयाजी काका म्हणतात की ते सुद्धा खरेच आहे, मगाशी आल्यापासून तुम्हाला बघतोय की तुम्ही फक्त येथे धान्य ठेवण्यासाठी नाही, काहीतरी शोधायला आले होतात. तेव्हा ऋषिकेश लगेच हसून म्हणतो की काका तुम्ही आज ओळखतात का आम्हाला, आमच्या असे मागे काही नसते, जे काही असेल ते समोर. तेव्हा सयाजी काका हे जानकीकडे बघून म्हणतात की नक्की ना, की आडून आडून मनात दुसरेच काही आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, तसे काही नाही, तुम्ही बिनगोर राहा. जानकी मात्र खूप घाबरलेली असते. सयाजीराव म्हणतात की आम्ही बिनगोरच असतो, परंतु घोर लागतो तो आमच्या शत्रूला.
तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सयाजी काकांना नमस्कार करतात. तर जानकी सयाजी काकांना म्हणते की कावेरी काकूंना सांगा की आम्ही येथूनच निघतो. तेव्हा जानकी ऋषिकेश निघून जातात. तर सयाजी काका म्हणतात की सौमित्र. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही संजनाला म्हणत असते की तू खूप वेळेत येऊन मला वाचवले, खरंच खूप, म्हणून ती संजनाला मिठी मारते. तेव्हा संजना म्हणते की अगं थँक्यू काय त्यात, कारण ते दोघे जण मला टेन्शनमध्ये वाटले, त्यांची नजर काहीतरी शोधते असे फिलिंग आले मला. तेव्हा मात्र सौमित्र आपल्याला तेथून त्या दावेतून मुक्त करतो आणि तेथून त्या खिडकीतून तो पळण्याचा मार्ग काढतो आणि खाली उडी टाकून तो पळायला लागतोच. तेवढ्यात ऐश्वर्या आणि तिचे काही माणसं हे समोर येतात. तर सौमित्र त्यांना पाहून खूप घाबरतो. तर ऐश्वर्या म्हणते की कुठे पळशील, एकदा तू पळाला परंतु दुसऱ्यांदा नाही पळू शकत आणि ह्या ऐश्वर्याच्या तावडीतून तर तू कधीच पळू शकत नाही. आणि तेवढ्यात समोर सौमित्राला ऋषिकेश आणि जानकी दिसतात. तर ऐश्वर्या लगेच सौमित्राचे तोंड दाबते आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये अवंतिकाचा जो माणूस पाठलाग करत असतो पिस्तूल घेऊन ते दाखवते. तो तोंडातून ऑलरेडी एक शब्द जरी काढला तर माझा माणूस तिच्या मागेच आहे, मग तूच ठरव की तुला आता काय करायचे. तू जर सटकलास तर ती सटकलीस म्हणून समज, तुला पळायचे की पळ ना मग. तेव्हा ऐश्वर्याला ते सर्व आठवते. तर संजना सांगू लागते की म्हणूनच मी त्या दोघांच्या मध्ये आले आणि तुझे काम झाले असे मला समजावे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं म्हणूनच तुला मी इतकं मोठं थँक्यू म्हटले. संजना म्हणते की अगं तू मोठं थँक्यू मला नंतर म्हण, परंतु हा सर्व काय प्लॅन आहे मला समजावून सांगशील का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला जे हवं ना ते मिळवायचा हा प्लॅन आहे. हे बघ मी सुद्धा तुझ्यासारखी हट्टी आहेस, तुझ्या आयुष्यामध्ये तो तुला हवा होता ते तू मिळवलास, माझं सुद्धा अगदी तसेच आहे की मला जो हवा तो मी मिळवणारच. तेव्हा संजना ते ऐकून म्हणते की म्हणजे असे आहे हे सर्व आणि तुला जे हवे ते सर्व काही तुला मिळून देत, आणि तुझं तर मला माहितीच आहे, एकदा एक बात ठाणली तर ठाणलीच. म्हणून दोघी अगदी खुशखुशून भरभरून हसतात आणि एकमेकींना कडकडून मिठी मारतात. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश हे गाडीमध्ये खूप टेन्शनमध्ये येतात. तर ऋषिकेश म्हणतो की उपयोग तर काही झाला नाही, परंतु सयाजी काकांना म्हणजे आपला संशय आला, खरंच खूप मोठी चूक केली आपण. सयाजी रावांना मनवता मनवता नाकीत 9 आले, परंतु तेथे सौमित्र सुद्धा नव्हता. तेव्हा जानकी म्हणते की निदान प्रयत्न केल्याचे समाधान तर आपल्याला मिळाले. मला माहिती आहे की सौमित्र भाऊजी आपल्याला तिथे दिसले नाहीत, परंतु मला पूर्ण खात्री आहे की यामागे सयाजी काका आणि ऐश्वर्या यांचाच हात आहे. सौमित्र भाऊजी तेथेच कुठेतरी असणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तुझ्यावर विश्वास ठेवून आपण तेथे गेलो होतो, बघितलेच ना आपण सर्व, मग काय झाले, आपला सौमित्र होता का तेथे. तर इकडे नाना हे जानकी आणि ऋषिकेशची घरी येण्याची वाटच बघत असतात. तर शर्वरी म्हणत असते की आई बाद झाले, आता किती वेळ अजून त्या जानकी बहिणीची वाट बघायची, मी नाही बघू शकत, मी आता मेहंदी काढण्यासाठी घेते आणि तुझ्या त्या गावातील मैत्रिणी आल्यानंतर माझा नंबर नाही लागणार. सुमित्रा म्हणते की वा वा, तुझ्यावर जसा विश्वासच बसेल की तुझा नंबर नाही लागणार ते. तेव्हा नाना म्हणतात की शर्वरी ताई जरा धीर धरा, इतक्याच येतील तुमचे दादा आणि वहिनी. तेव्हा नाना विचारतात की अगोदर सांग की सारंग तयार झाला की नाही. सुमित्रा म्हणते की होईनच आणि येईनच तो. तर तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश येतात आणि त्यांना विचारतात की काय रे, काय झाले सयाजींकडे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना काही नाही, अगोदर त्यांना थोडेसे वाईट वाटलेच, आपण धान्य घेऊन गेलो म्हणून, परंतु नंतर त्यांनी भेट तर स्वीकारलीच. तेव्हा आजी विचारते की सौमित्रबद्दल काही समजले का, सापडले का तेथे काही. तर सर्वजण धक्क्याने बघतात. तर नाना म्हणतात की आई तुम्हाला कळते का तुम्ही हे काय बोलता ते. सौमित्र पळाल्यामुळेच ही चमत्कारिक पद्धती निर्माण झाली, मग सौमित्र त्या सयाजीरावांच्या घरी कसा असेल सांगा तुम्हीच. तेव्हा आजी म्हणते की जावई बापू मला क्षमा करा, या घरामध्ये मी आश्रित तर आहेच, तसा मला बोलण्याचा अधिकार नाही, मात्र तरी सुद्धा तुमचा हा ज्येष्ठ मुलगा आणि तुमची सून या दोघांनी तुम्हाला फसवले, तुमच्याशी खोटं बोलले आणि तेथे गेले, विचारा तुम्ही त्यांना. तर ते ऐकून नानांना आणि सुमित्राला तर धक्काच बसतो. सुमित्रा रागाने म्हणते की आई तू काहीतरी बोलू नकोस. तर आजी म्हणते की मी काहीतरी बोलतेस आणि सुमित्रा आज तू माझे तोंड बंद करू शकत नाही. विचार तू जानकीला, तू तेथे गेली होतीस की नाही, कुणाच्या सांगण्यावरून गेली आणि काल का गेली, काल रात्री तिला अवंतिकाचा कॉल आला होता की नाही हे विचार तिला, तुझा विश्वास आहे ना त्यांच्यावर, मग माझ्या समोरच विचार तू. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी अगं आई काय म्हणतेस, आणि आई
तुला हे सर्व कोणी सांगितले? तेव्हा आजी म्हणते की मला कशाला कोणी सांगायला हवे, मी कानाने ऐकले आणि डोळ्यांनी पाहिले. सौमित्राला पळवण्यात कुणाचा तरी हात आहे आणि त्यात सयाजीरावांची माणसे आहेत असा संशय अवंतिकाला आहे आणि हेच सांगण्यासाठी तिने कॉल केला होता. मग विचारा तुम्ही त्यांना, माझ्या समोर विचारा. तेव्हा नाना रागाने विचारतात की ऋषिकेश आणि जानकी बोला, हे सर्व खरे आहे का? तर ऋषिकेश म्हणतो की हो नाना, आजी जे काही म्हणते ते अगदी खरे आहे. म्हणूनच धान्य देण्याच्या निमित्ताने आम्ही सौमित्राला तेथे शोधण्यासाठी गेलो होतो. तेव्हा नाना भयंकर चिडतात आणि कशाला विषाची परीक्षा घेतात. सयाजीराव कसा आहे? साप आहे तो साप. आणि तुम्ही त्याच्या तोंडामध्ये हात घालण्यासाठी तेथे गेलात आणि कुणाच्या सांगण्यावरून गेलात? त्या पोरीच्या, जिच्यामुळे तो सौमित्र पळून गेला. सुमित्रा विचारते की अगं जानकी तू काहीच का बोलत नाही? तर आजी मध्येच म्हणते ती काय बोलणार, तिला हे लग्न व्हायलाच नकोय. सुमित्रा म्हणते की अगं आई पुरे. तर आजी म्हणते की काय पुरे? तर नाना म्हणतात की थांब सुमित्र, मला हे कळलंच पाहिजे. आणि जानकीला विचारतात हा सर्व काय प्रकार आहे? एका शब्दाने तुम्हाला आम्हाला सांगावेसे वाटले नाही का? तेव्हा जानकी म्हणते की नाना प्लीज असे बोलू नका, हा तुमचा गैरसमज झाला. मी आपल्या कुटुंबाला फसवण्याच्या आणि हे लग्न मोडण्याच्या उद्देशाने नव्हते गेले. सुमित्रा विचारते की अगं पण कशासाठी गेला होतात आणि आपला सौमित्र तेथे होतात का? तेव्हा जानकी नाही म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की जेव्हा अवंतिकाने मला सांगितले की सौमित्र भाऊजी किडनॅप झाले तेव्हा मला काळजी वाटली, म्हणून मी ठरवले की सौमित्र भाऊजींना शोधायला जाऊयात. मी तुम्हाला सर्वांना नाही सांगितले की कारण तुम्हाला हे सर्व ऐकून टेन्शन येईल. आधी स्वतः या प्रकरणाची शहानिशा करूया आणि मग तुम्हाला सांगता येईल असे मी ठरवले. तेव्हा मात्र नाना भयंकर चिडलेले असतात आणि समोर खिडखिडके बघत असतात. तर तेवढ्या ते अवंतिका आपला चेहरा बांधून आलेले असते. तर नाना सर्व बघतात. नाना म्हणतात की कोण आहे तिकडे? त्या झाडाच्या मागे कोण आहे? असे जोराने ओरडतात. तेव्हा सर्वजण बाहेर येतात. नाना सुद्धा म्हणतात की कोण आहे तिकडे, बाहेर ये. तेव्हा अवंतिका खूप घाबरते. अवंतिका जायला निघते. नाना म्हणतात की कोण आहेस तू, चाललीस कुठे, थांब. आणि जोरात ओरडतात की काठी आण आणि तोंडावरचा फडका काढ. तेव्हा अवंतिका आपल्या तोंडावरचे कापड काढते. तर लगेच जानकी म्हणते की अवंतिका तू. नाना वळून मागे बघतात आणि अवंतिकाला पाहून सर्वांना धक्का बसतो. अवंतिका मात्र रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश नानांना म्हणतो की नाना प्लीज माफ करा आपल्या सौमित्राच्या जीवाची. तर नाना म्हणतात की मला त्याच्या जीवाची पर्वा नाही. हे बघ ऋषिकेश, आता यापुढे या घरामध्ये सौमित्राचा विषय नको. सौमित्र मला मेला, त्याच्या नावाने मी आता आंघोळच करतो. तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो. तर अवंतिका सुद्धा तेथेच असते. तेव्हा नाना पाण्याची बादली ओतून घेतात अंगावर. तर सर्वांना ते बघून आणखीनच वाईट वाटते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या तयार होत असते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की सारंग भाऊजी स्टेजवर पडल्यानंतर सर्व कुटुंब त्यांना सावरायला धावेन. तर ऐश्वर्या डान्स करत असते आणि सारंग तिच्या जवळ येतो. तर ऐश्वर्या लगेच आपली लात त्याच्या पायामध्ये म्हणजे पाय घालते आणि सारंगला पाडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे लगेच सारंगला धरतात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की भाऊजी स्टेजवरून पडल्यानंतर सर्वात अगोदर तुझा हात पुढे यायला हवा होता. तेव्हा ऐश्वर्या ही म्हणायला लागते. तर जानकी म्हणते की रणदिवे कुटुंब आपल्या माणसाची साथ कधीच सोडत नाही, हे लक्षात ठेव ऐश्वर्या. तर ऐश्वर्या ही जानकीकडेच बघत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब